रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल यूट्यूबचं एक नवीन अपडेट आलं आणि खरोखरच ते पाहिल्यानंतर अंगावर काटा आला आणि या अपडेटमधून आपली सुटका झाली म्हणून एका डोळ्यामध्ये आनंद तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण जी लोक प्रयत्न करत आहेत त्यांना हे अपडेट खूपच महत्त्वाचं, म्हणजे मॉनिटायझेशनचं झालेलं नाही आहे, मॉनिटायझेशनच्या जे प्रयत्नामध्ये आहेत त्यांच्यासाठी हे अपडेट खूप महत्त्वाचं आहे. आणि खरोखरच माझं जर चॅनल मॉनिटाईज झालं नसतं तर माझ्याही दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रूच आले असते. एवढं हे अपडेट भयानक आहे. तर मग ज्यावेळी मी हे अपडेट ऐकलं त्यावेळी मी पहिला फोन केला की ज्या यूट्यूबर आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाचा मला स्वतःला फायदा झाला, म्हणजे मी सुद्धा डिमोटिवेट होऊन चॅनल बंद करायचं ठरवलं होतं, म्हणजे काम करायचं नाही ठरवलं होतं. पण त्यांचं चॅनलवर मी व्हिडिओ बघितला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला एवढ्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं. त्यानंतर पॉझिटिव्ह एक भाव निर्माण केला की यूट्यूबवर काम करणं खरोखर म्हणजे मॉनिटायझेशन होणं एवढं काही अवघड नाही, असं त्यांनी सगळं सांगितल्यामुळं मी पुन्हा काही व्हिडिओ त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बनवले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि म्हणूनच हे कालचं अपडेट ऐकल्यानंतर असं वाटलं की हा जो आपला अनुभव आहे, आता गेले 5 वर्ष पूर्ण मी यूट्यूबवर काम करीत आहे आणि मागच्या वर्षी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. मागच्या वर्षी हाफ मॉनिटाईज झालं आणि या वर्षी फुल मॉनिटाईज झालेला आहे. तर हा आपला जो अनुभव आहे तो नवीन क्रिएटर जे आहेत, जे मॉनिटायझेशन करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. तर माझा जर चॅनल तुम्ही बघितला तर मी एकूण 5,000 पेक्षा जास्त 5,500 पर्यंत व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि मग या अनुभवातून मला काय समजलं ते खास मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. प्रथमतः मी रीना मॅडम, म्हणजे ज्यांचं वायटी टेक रीना ठोंबरे म्हणून चॅनल आहे ते तुम्ही नक्की बघा. तुम्हालाही त्याचं खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल. जसं मला त्यांचा गायडन्स झाला तसा तुम्हालाही होईल. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे की त्याच्यामुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालं. तर पहिला क्रायटेरिया होता की 365, म्हणजे अजूनही आहे, जानेवारी पुढच्या वर्षीपासून तो नवीन अपडेट जो आहे तो लागू होणार आहे. आणि म्हणूनच हे 4 महिने ज्या लोकांचे म्हणजे मॉनिटायझेशनच्या वाटेवर आहेत ती वाट पूर्ण करण्यासाठी हे 4 महिने खूप महत्त्वाचे आहेत. आणि मग त्यासाठी वॉच टाईम वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा आपला जो व्हिडिओ आहे तो नक्कीच माहितीपूर्ण असला पाहिजे. आपला व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांच्या ज्ञानामध्ये काही ना काहीतरी भर पडली पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे, हे तर आहेच. आणि सध्या तरी थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन हे सगळं सोपं झालेलं आहे ChatGPTमुळे, त्यामुळे ते काही सांगण्याची गरज नाहीये, ते आपण करतोच. महत्त्वाचं आहे की आपण जो व्हिडिओ बनवतो तो लोकांना उपयुक्त असावा, मग लोक ते ऐकणार आहेत आणि त्यामुळं आपला वॉच टाईम वाढणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हिडिओची आपली क्वालिटी आणि जी दिलेली माहिती आहे ती चांगली असायला पाहिजे की जेणेकरून लोक आपला व्हिडिओ ॲटलिस्ट 50% तरी बघतील. जे व्हिडिओ आपला पुढे जाण्यासाठी, त्याला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळण्यासाठी हे ऑडियन्स रिटेन्शन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये म्हणजे 50% असावं असं अनेक यूट्यूबरनी सांगितलेलं आहे. आता हा वॉच टाईम वाढवण्यासाठी काय करायचं, तर रीना मॅडम मला बोलल्या की मी त्याच्या अगोदर कधीच लाईव्ह घेतलेला नव्हता. ज्यावेळी आमचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही लाईव्ह घ्यायला सुरुवात करा, रोज लाईव्ह घ्या. असं सांगितल्यानंतर मी तिथून पुढे रोज लाईव्ह घ्यायला सुरुवात केली. आणि लाईव्हच्या बाबतीत हेही मला माहिती नव्हतं की लाईव्ह चालू असताना जे लोक जॉईन असतात तोही वॉच टाईम आपल्याला मिळतो आणि लाईव्ह पूर्ण झाल्यानंतर काही लोक जी बघतील तोही वॉच टाईम आपल्या वॉच टाईममध्ये ॲड होतो. हे मला माहिती नव्हतं. जी माहिती मला त्यांच्याकडून मिळाली आणि मी रोज लाईव्ह घेत होते. आता सध्या बघा मी अजिबात लाईव्ह घेत नाहीये, सध्या व्हिडिओज बनवते आहे. म्हणजे त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की लाईव्ह घेतल्यानंतर आपला वॉच टाईम जो आहे तो वाढतो. आता ही माहिती सांगणं योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं जर तुम्हाला सपोर्ट करणारे 30-40 मित्र असतील, नातेवाईक असतील, तर एखादा लाईव्ह घेऊन
तुम्ही त्या सगळ्यांना इन्फॉर्म करून जॉईन करायला जर सांगितलं तर नक्कीच आपला वॉच टाइम वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल. पण एक गोष्ट करायची नाही, की आपण ज्यावेळी आपला व्हिडिओ शेअर करतो व्हॉट्सअपवर स्टेटसला, त्यावेळी एक्सटर्नल सोर्स जास्त होतो. माझी तीच चूक झालेली आहे. ज्यावेळी माझी सुरुवात होती त्यावेळी व्हिडिओ बनवला की मी लगेच शेअर करायची आणि त्यामुळे एक्सटर्नल सोर्स ज्यावेळी जास्त होतो त्यावेळी आपला व्हिडिओ पुढे जातच नाही. त्यामुळं ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. जर तुम्हाला सांगायचंच असेल तुमच्या मित्राला तर त्याला सांगा की माझ्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघ किंवा माझा असा लाईव्ह आहे तो तू जॉईन कर म्हणून. मग ही एक गोष्ट दुसरी महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट तुम्ही लाईव्ह घ्यायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट तुमची सपोर्ट करणारे जे मित्र आहेत, खरं तर माझा अनुभव असा आहे की काही ठराविकच लोक सपोर्ट करतात, नाही तर जी आपल्या जवळची लोक आहेत ती सुद्धा इथे आपल्याला सपोर्ट करत नाही. जर तुमच्या असतील सपोर्ट करणारे तर तुम्ही हाही मार्ग तुम्ही वापरू शकता. आणि आता 4 महिनेच राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येतील तेवढे बनवा. म्हणजे लाईव्ह तर घ्याच, पण त्याचबरोबर व्हिडिओ सुद्धा बनवायला पाहिजेत आपल्या चॅनलशी रिलेटेड. आणि रोज किंवा तुमचं जे ठरलेलं असेल 4 दिवसांनी आठवड्यातून 2 वेळा रेग्युलर तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि सगळी SEO सगळा करेक्ट करून व्हिडिओ अपलोड करा. तर मला असं वाटतं की म्हणजे 4,000 वॉच टाइम पैकी ज्यांचा 2,000 पूर्ण झालेला आहे, 3,000 पूर्ण झालेला आहे, त्यांनी खरोखरच या 4 महिन्यामध्ये खूप कष्ट घ्यायला हवेत की जेणेकरून या 4 महिन्यामध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज होईल. मला कालपासून माझं स्वतःचं झालं असलं तरी सुद्धा मला असं वाटतंय की जी लोक म्हणजे माझ्या आता तो प्रवास मी स्वतः सुद्धा केलेला आहे, त्या प्रवासावर आहेत, त्यांनी नक्कीच हा प्रयत्न सोडू नका आणि 4 महिने भरपूर कष्ट घ्या आणि तुम्हाला हा जो वॉच टाइमचा क्रायटेरिया आहे तो पूर्ण करता येईल. आणि मग एकदा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला एवढी अडचण येणार नाही. पण मॉनिटाईज होणं म्हणजे 31 डिसेंबरच्या अगोदर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर रीना ठोंबरे यांचे मनापासून आभार की ज्यांनी मला म्हणजे त्यांना असं वाटत होतं ज्यावेळी त्या मला बोलत होत्या त्यावेळी त्यांना असं वाटत होतं की 1 जानेवारी 2026 पासूनच हा नियम लागू होईल. म्हणून त्यांनी मागच्या वर्षी मला सांगितलं की ताई पुढच्या वर्षी रूल स्ट्रिक्ट होतील, तुम्ही अगोदरच प्रयत्न करा. आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी प्रयत्न केले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं. त्यामुळं मी त्यांची सदैव ऋणी राहीन. त्याचबरोबर मला खूप जणांची मदत आहे चॅनलसाठी. माझी मुलगी मला सतत मदत करत असते, असं कर तसं कर, गायडन्स करत असते. माझी आई जिने माझे सगळ्यात जास्त सबस्क्रायबर वाढवले, सगळ्यांना सांगत असते आमच्या प्रियाचं चॅनल आहे ते बघा. म्हणजे अशा अनेक लोकांचा सपोर्ट, ज्यांनी मला चॅनल सुरू करायला सांगितलं, ती माझी मैत्रीण कविता. म्हणजे या सगळ्यांच्या सपोर्टमुळं हा प्रवास माझा शक्य झालेला आहे. त्यामुळं या सगळ्यांचेच अगदी मनापासून आभार. आणि तुम्हीही चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी नक्की प्रयत्न करा.